महाराष्ट्र राज्यातील तमाम शिक्षक व गुरुजन वर्गास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या शुभेच्छा संदेशात ते सांगतात, शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केलेल्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण संस्था उभारल्या. हे पुरोगामित्वाचेच लक्षण आहे. देशास दिशा देण्याचे काम पुरोगामी महाराष्ट्रानेच केले. म्हणूनच इतिहासात महाराष्ट्राचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. शिवछत्रपतींच्या व संतांच्या महाराष्ट्रात स्वातंत्र्याचे जननायक महात्मा गांधींचे गुरु डॉक्टर गोपाळकृष्ण होते. ते त्यांच्या शैक्षणिक दूरदृष्टीमुळेच. स्वातंत्र्य संग्रामातील नेते शिक्षण संपन्न झाल्यानेच स्वातंत्र्याचे महत्त्व समजू शकले व त्याच भावनेने पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करणे, तसेच देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचा जन्मदिन हा शिक्षण दिन म्हणून साजरा करणे हे लोकशाहीची मातृभूमी असलेल्या भारतातच घडू शकले. हे भारतात स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या दूरदृष्टी नेत्यांमुळेच. मानवी जीवनाच्या उद्धाराचे उत्क्रांतीचे साधन हे केवळ शिक्षण असल्याने लोकशाही प्रणित स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर देशात शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आणि म्हणूनच विद्यार्थी दशेपासूनच प्रत्येक व्यक्तीस भारताचा सक्षम, प्रगल्भ, आत्मविश्वासयुक्त स्वाभिमानी नागरिक, वैज्ञानिक, संशोधक व उद्योजक बनवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षण हक्क दिलेल्या लोकशाही व्यवस्थेतील भारत देशात होत आहे. ही उल्लेखनीय बाब आहे. शिक्षकाची जबाबदारी हा पेशा न मांडता कर्तव्यरूपी कर्मयोग मानून आयुष्य कारणी लावणाऱ्या शिक्षकांच्या समस्या समजावून घेऊन त्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी ही राज्यकर्त्यांची आहे. विद्यार्थी पटसंख्या कमी झाल्यास शिक्षक कमी करण्याचे धोरण, विद्यार्थी संख्या वाढल्यास शिक्षक संख्या वाढविण्यास मात्र मान्यता देत नाही. ही धोरणातील विसंगती आहे, चुकीची आहे असे आपण मानतो. तसेच वर्षानुवर्ष शिक्षक भरतीकडे दुर्लक्ष वा हेळसांड हे केवळ शिक्षकांप्रतीच नव्हे तर सुदृढ व सक्षम समाजाप्रती देखील राज्यकर्त्यांची अनास्था व्यक्त करणारी बाब असल्याचेही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले. ही तफावत काँग्रेस महाविकास आघाडी सत्तेत आल्यास आपण भरून काढू असे आश्वासन देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी राज्यातील तमाम शिक्षक वर्गास दिले आहे.